कोई लाख करे चतुराई कर्म भुक्ता भोग मिठे नारे भाई. चित्रगुप्ताने लिहिलेलं कुणालाच टाळता येत नाही. आहे ना. तुमची किती बुद्धी असू द्या, किती चातुर्य असू द्या, किती शहाणपण असू द्या. एक हिंदीमध्ये कहावत आहे बघा, मौत रुश्वत नहीं लेती क्योंकि कफन को जेब नहीं होती. यम दरबारातून यमदूत पाठवल्यानंतर पुन्हा बघू असं कधीच होत नाही. तात्काळ घेऊन जातो. यम दरबार आहे त्यो. मौत रुश्वत नहीं लेती क्योंकि कफन को जेब नहीं होती. मोतीचं सामान असतं, त्याला कुठलाच खिसा नसतो, गाठोडं सुद्धा नसतं, आणि पुढं वारसा हक्काने पुन्हा ज्याला ज्याला मिळायचे त्याला मिळत राहतं. विषय कसा आहे, मोह आणि आकर्षण. जो मृत्युमुखी पडतो त्याचा मोह संपतो, अहंकार संपतो, कारण तिथे चेतनाच नसते, चैतन्य नसते, आत्मतत्वच नसते. होते आहे नाही, होते माणसाची विस्मरण होऊन जातं काळाबरोबर, आणि आहे ते सन्माननीय असतात. एकदम उघड उघड होते ते काळाबरोबर गेले, आणि आहे ते काळाच्या लाईन मध्ये असत. कारण कुठंतरी आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जिवंतपण असतं, आणि त्या जिवंतपणाचा चांगला सदुपयोग करता आला तर खरे, पण नाहीतर पुन्हा तेच आहे, आते हैं और जाते हैं. तर विषय असा असतो, प्रारब्ध, भोग, रोग आणि आपली कीर्ती अप्रसिद्ध होते किंवा कुप्रसिद्ध होते, आणि घटना दुर्घटना या सतत बदल होत असतो. काळ थांबत नाही, काळाचा प्रवाह हा सतत वाहत असतो. उन्हाळा झाला की पावसाळा असतो, पावसाळा झाला की हिवाळा असतो, ऋतुचक्र असतो. तसं माणसातलं मीपणही प्रत्येक वेळेला असतच. पण हा अहंकारही पंचतत्वाल पुढे चालत नाही. अग्नी, वायू, पृथ्वी, जल, वायू याच्या पुढं काही चालत नाही. तिथं सगळं निष्प्रभ आहे पहा. पण अहंता, अहंकार असतो, माझ्यामुळे, मी करतो, हा कर्तेपणा पदाच्या गरिमेवर असतो. परंतु काळ वेगळा आहे, तो त्याचा रोल करतो. आपला अहंकार इथंच, काही किंमत नाही, काही किंमत नाही. त्यामुळं संतांचे वचन, संतांचे विचार जीवनाला मार्गदर्शन आहे. आलिया जन्मा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेराचे, तेथ मनुष्याचे काय आहे. हा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा खूप आवडीनं चिंतन करण्यासारखा आहे.
अवघी तुकाराम गाथा ही प्रत्येक अभंगाशी निगडीत जीवनमूल्य दर्शन आहे. आणि आपल्यातला जो अहंकार, अहंता, मीपणा, विकारवश्यता ही जर नष्ट करायची असेल तर श्रीमद भगवद्गीता, श्री ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा यावर चिंतन आयुष्यभर जरी केलं तरी कमी पडेल. आणि हा जो भक्तीचा सुगंध दरवळ महाराष्ट्रातील तमाम चिंतन करणाऱ्या आणि त्यावर आचरण मूल्य जपणाऱ्या सद्भक्तांना पांडुरंग सदैव कृपा दान देतो. ही भगवत भाव आहे म्हणून वाणीला संयम विवेक आहे. आणि अध्यात्म कळण्यासाठी संतांना शरण जावं लागतं. भगवंत भेटेन किंवा न भेटेन ही काही सांगता येत नाही, परंतु संतांचे वचन आपल्याला आचरण मूल्य जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक आहे, प्रकाशवाट आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.